माझे पप्पा तुझा भवरा नाही चोरी करू शकत. मी कालच नवीन भवरा आणलेला दुकानातून, ते पण 10 रुपयाचा. त्या भवऱ्याची रस्सी अजून पण माझ्या हातात आहे. तुझ्या पप्पाला माझा हसराच आहे, अजून पण बघवलं नाही जाणं. माझ्या पप्पाचं नाव घेऊ नको, नाहीतर काय, नाहीतर मी विसरून जाईन. तुम्ही मला काल वडापाव तारला होता. वडापावचे पैसे दिले जाऊ शकतात आरव, पण भवरा भरवायची खुशी तू नाही देऊ शकत आरव. अजून ना तुझे पप्पा देऊ शकतात. माझे पप्पा तुझा भवरा घेऊन काय करणार? माझे पप्पा तेव्हा पण बोर होतो, तेव्हा मोठं बसतो बघतात. तुझे भवरे घेऊन काय करणार आहे? मला हेच जाणून घ्यायचं आहे आरव. भवरा तर मी माझ्या बाल्कनीमध्ये फिरवत होतो आरव. तुझ्या पप्पाला माझ्या हातात भवरा घेऊन जायची काय गरज होती आरव? ही गोष्ट तुला फक्त तुझे पप्पा सांगू शकतात आरव, नाहीतर हलूच तुझ्या घरात जाऊन वाकून बघून ये. तेव्हा तुझे पप्पा हात जाली घेताना दिसतील. ठीक आहे, मी माझ्या पप्पांसमोर हात जाली घेऊन दाखवतो. माझ्या पप्पांनी पण हात जाली घातली तर मी समजून जाणार. तुझ्या हात जाली घेण्याने हे नाही समजणार की ते भवरा माझा आहे. तर तुझ्या पप्पाला जाऊन सांग की आज रात्री आरपार गांखी जाली चूट केली. जर आरपार खेळताना तुझ्या पप्पाच्या हातात लाल कलरचा भवरा दिसला तर ते समजायचं तो भवरा माझा आहे. ठीक आहे, बघतो मी. पप्पा चला भवरा खेळूया. भवरा ते पण आत्ता? हो आत्ता. ठीक आहे, चल खेळूया. मला पैसे नाही, मी तुमच्यासाठी भवरा आणतो. बाळा तू भवरा नको आणू, माझ्याकडे ऑलरेडी भवरा आहे. भवरा कुठं आहे? भवरा दाखवा. हे बघ भवरा.